मंडळी, सोंडूनं कोकणात सुरू केला पर्यटनाचा व्यवसाय. चला बघूया त्यात त्याला शेंद्रूची कशी मदत मिळते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न रमेश बेटकर, भांडूपचा शशी कपूर देखील बने, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. गबाय माझी कोंबडी कुठं गेली, कुठं गेली कुठं गेली कोंबडी. हॅलो, हा हॅलो, अरे कोलवलकर, हा हा तुझा आवाज बोलायच्या भोकातनं बोल, बोलायच्या भोकातनं. हा हा अरे नाही काय झालं, नाही नाही मी येऊ शकत नाही पारावर, तुम्ही जावा पुढं. हा नाही काय आहे, मी माझा मेवना आहे बघ सोंडू, त्याच्या हॉटेलच्या काउंटरवर बसलोय. नाही नाही तुझं बरोबर आहे, खरं तर मला त्याच्या उरावर बसायचं आहे, तर बरोबर आहे. पण माझ्या बायकोची लाज बघितलीस ना केवढी मोठी आहे ती, म्हणून मी जरा धाका झाली. काय एक समाजाचा नियम आहे रे, बायकोच्या भावाला दुसऱ्याच्या गावाला आणि टपरीवरच्या पावाला काय बोलायचं नाही, मिललचं पदरात पाडून घ्यायचं, कळलं काय. हा तर जावा तुम्ही पारावर, हा आणि सामाजिक विषय घ्या, कळलं काय. तापण मीच देव याला परावलंबीच आहेत तुम्ही. हा चांगलं घ्या घ्या तरी घ्या. हुंडा नावाचा विषय आहे तो मी मांडणार होतो. काय आहे लक्षात घ्या. हा माझं मत असं होतं की देणारा आणि घेणारा दोन्ही दोषी आहेत, लक्षात घ्या. हा कसं आहे, स्त्री ही वस्तू नाही आहे तिचा सौदा करायला, हे पहिलं स्त्रीनं पण लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषानं पण आणि समाजानं पण घेतलं पाहिजे, कळलं काय. हा तर काय झालं, पोटात कल आली, तुझं पोट पण ना समाजासारखं आहे, चांगलं काय बोलायला गेलं की हगवण लागते तुम्हाला. हा भाऊजी, हो भाऊजी, आता ठेवतो फोन, मला रुकवतात मिळालेलं प्लास्टिकचा जांभूल येत आहे, ठेवतो. भाऊजी, ओ भाऊजी, काय रे भाऊजी, काय झालं. ओ भाऊजी, अरे वय काय तिथला काय इकडे बाहेर या. काय झालं, इकडे बाहेर येऊ. काय इकडे या. काय आहे, देवपूजा केलात काय. देवपूजा केली तर लादी पुसलात, लादी पुसली, सगळं केलं. हॉटेलचा सगळा कचरा काढलात काय. हा सगळा काढलाय, काय टेन्शन नको घेऊ. ये बात, हा महाग आहे डाबा, तुम्ही जेवू शकता. म्हणजे ही काय पद्धत, येऊ शकतो म्हणजे काहीन डबा दिला नाही. काय जा होय, आई मला काय बोलली, हा हा भाऊजीने हॉटेलची सगळी कामं केला नाही हा हा तरच त्यांना डबा दे, नाही तर कुत्र्याला घाल. असं बोलली ती वासाडी, बोलली. असं बोलली. आता पावसाला परत येऊ दे, नाही तिची घोडी करून पाण्यात सोडली ना तर बघ तू, नावाचा शेंद्रू बानू देवलेकर नाही, कोकणचा चॉकलेट हिरो. हो भाऊजीनो, माझ्या तोंडावर तुम्ही ताईला कसं बोलता हो. बोलण्यासारखी जाय ती. अहो ती बिचारी खमकी आहे ना, हा. तुमचा संसार उभा राहिलेला आहे. काय सांगतो, ती बिचारी दिवस रात्र काम करते, मरमर करते. आता पण घरात काहीतरी कामच करत असेल नाही. औषधीच्या गोवाचं काम, आपलं हॉटेल आहे ना घरापासून 2 किलोमीटर लांब आहे, पण तिच्या घोरण्याचा आवाज मला इथं येतोय. हे काम तिचा नाही तर हा बाहेरनं जो आवाज येतोय ना, हा वाऱ्याचा आवाज नाही, झोपे शिटे वाजवते. वाजवू दे, नाही तर काय सवय आहे तिला. नाही तर काय एक गोष्ट बघा सांगतोय भाऊजीनो, काय हे असलं काय बोलायला मी हॉटेल काढलेलं नाही आहे. वाटेल नाही तू वाटेल तर काढलंच आहे उगाच, काय कामाचं आहे तर हेच जमणार, तोंडाला जे जुळेल ना तेच बोलणार तुम्ही. काय नाही हा, काय एक गोष्ट सांगतोय भाऊजीनो, काय तर लवकर सांग. मला माझ्या हॉटेलमध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, हा. तुमच्यासारखी निगेटिव्हिटी अजिबात नाही पाहिजे. हे पहिल्यांदा विचार केला पाहिजे तो हे नाव ठेवताना, एक नंबर सोंडू हे तुझं नाव झालं, ह्याच्यात केवढी निगेटिव्हिटी आहे. हा उद्या समजा एखादं गिऱ्हाईक आलं हा आणि त्याला आपलं हॉटेल आवडलं नाही, ट्रीटमेंट आवडली नाही आणि ह्या नावात दडलेली एखादी शिवी त्यानं आपल्याला दिला तर काय करायचं. तुम्हाला ना माझी प्रगती बघवत नाही, काय प्रगती, एवढं काय ते प्रयत्न करतो मला बघवत नाही भाऊजींनो. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बोल तू. माझं हॉटेल चालणार नाही, ते लोकांना आवडणार पण आहे. काय गे आता मी इंडिया गेलेली आहे, काय इंटरनेटवर माझ्या हॉटेलची ऍड टाकली. काय ती ऍड बघून लोक अशी येतील ना माझ्या हॉटेलला, मग जालाल तुम्ही माझ्यावर, कळलं काय. आणि ते आल्यावर काय करायचं आणि काय नाही ना, तर सगळं इथं फिट आहे. सगळं फिटच झालंय माझं. गेले 7 दिवस एकटा या काउंटरवर बसलेलो आहे, माहितीये तुला. या भिंतीवरची पाल आहे ना, नवऱ्यानं आवाज चढवला की माझ्या खुर्चीच्या मागे येऊन लपते, माहितीये काय. मग तो इथं या फॅनच्या मागे एक ढेकून आहे, 2:15 वाजता शतपावली करायला बाहेर येतो, मला विचारतो जेवलाव काय, कळलं तुला. परवा रात्री लाईट गेली ना तेव्हा अंकुश बॅटरी घेऊन आला म्हणून वाचलो मी. अंकुश कोण. काजवा काजवा झाडावर जा मी आला, त्याला नाव ठेवलं तुम्ही. नाव म्हणजे माणसं येतच नाही हॉटेलमध्ये म्हणून प्राण्यांशी बोलतोय मी. तिथं वाचा का. Come on, come on. Darling, come. Woo. Darling,
Isn't this place beautiful like you? ओ भाऊजींनो गिराईक आलं माझ्या हॉटेलला गिराईक. पण हो नाही वरनं जांभूल आणि खालनं केशरी आंबा. असं गिराईक आहे कसं बोलता तिकडे लांब राहा. Come here, come here. इथं बसा. Hello, hello, hello. हाय हाय Hello, excuse me. ठेवा ठेवा तिकडे ठेवा तिकडे ठेवा. Who is Mr. Sondu? सोंडू नाही सोंडू सोंडू Oh, okay. सोंडू आय एम Yo. Forgive me and forgive my language. Actually, माझं मराठी थोडं आहे. म्हणजे कच्चा आहे. चालून घेऊ कच्चा आहे. You Sondu. आम्हाला या हॉटेलमध्ये राहायचं आहे. By the way, she's my wife. Hello, hi. Ishandria. Wait. Namaste. नमस्ते I've learned it, namaste. नमस्ते पहिल्यांदा बोललात काय Yeah. वाटतंय I've learned it though. It's nice. I mean, it's a little small, but decent. डिसेंट अहो दिसन तर कोंबलानी आहे नी या भाऊ बहिणीला अक्कलच नाही म्हणून तर असं दिसतंय काय बोलताय काय? त्या डिसेंट बोलताय डिसेंट डिसेंट म्हणजे काय काय? अंघोळ केल्यावर मारतात नाही का सेंट. जरा पण घाबरत नाहीस काय तू हे करताना सगळं हा? जा त्यांना पाणी दे ना ते जीव सोडतील कॉमेडी बघून आणि नाही मग काय वेगळं आहे वेगळं वेलकम ड्रिंक वेलकम ड्रिंक आहे होय. जा लवकर सर मॅडम सीट Huh? चांगलाय Shall we sit? बसा काळजी करू नका माझ्याकडे बघताय म्हणजे बोलायला लागेल राफेल नादाल उगाच रिटायर झाला ना What? नादाल Yeah. He shouldn't have retired. Actually, Virat Kohli shouldn't have retired from Test cricket also. बरोबर Yeah. अरे कोहलीचं काय घेऊन बसला रत्नागिरीला टुर्नामेंटला आला होता तो Kohli. आमच्या आशिष झुंजूरनं घांगरवला त्यांना Zunzuru. सगळं घांगरवून टाकलेले आमच्या पोरांनी Oh my God. एकदम काय एवढं सगळं होत राहतं कपासा काय बोलताय निजेशी आपल्या गावाकडच्या गोष्टी Gentlemen, I love your Konkan. Beautiful mountains, beautiful greenery. Wow. And I especially like fruits. I love mangoes. This man goes for mangoes. म्हणजे आल्यावर अपेक्षांच्या उरावर बसायचं ठरवलेलंच आहे तुम्ही नाही खतरनाक माणूस आहे हा एवढ्या लांब आले तरी भीती संपलेली नाही Why are you embarrassing me? Sorry. Why are you embarrassing? Sorry, Chandria. Why do you do this? No. तू comedy आहे का? No. तू का करतो? I will not do it again. Please. Sorry. Stop, sorry. Really sorry. सर वेलकम ड्रिंक Yeah. मॅडम प्लीज Have it. Lal juice. हा सवयच आहे आम्हाला लाल करायची लालच देऊन टाकलेला असं दे काय गरम दिलंस गरम कसा देन वाटलं रिॲक्शन द्यायची होती God, what is this? It's delicious. आवडलंय काय We don't get this in Australia. no. Oh wow. नाही, बरोबर सर Yeah. हॉटेल कसं काय गावलं हा Actually, a few days back, I was surfing on internet. There I saw your ad. ऍड बघितला Yeah. It Ad was interesting. Very interesting. हिला पण आवडली मला पण आवडली मग आम्ही ऑस्ट्रेलियावरून सर इकडे इकडे आलो Coconut trip. Yeah. म्हणजे ह्याची ऍड बघितली म्हणजे डायरेक्ट ऑस्ट्रेलियात तुम्ही इकडे आला Yeah. ऑस्ट्रेलियात ना आला डायरेक्ट Yeah. माफ करा पाहुण्यानं मी डायरेक्ट बोलतोय जरा सवय आहे माझी म्हणजे तुम्ही वाटताय हा ऑस्ट्रेलियात आल्यासारख्या पण साहेबानू तुम्ही आहे ना ते मिरर रोडला 4-5 जण एकत्र राहतात बघा रूम मध्ये कसं वाटतं काय बोलताय त्यांना वाटलं तर बोलून टाकलं What are you talking? What are you talking, man? Tommy, come I am Australian. I'm Australian. Calm down. We say in Australia. Actually, although my grandpa and my grandmother, they Mumbai. But for the business purpose, they shifted to Melbourne.
And then our next generations, means my parents and me, we born and brought up there. But माझं grandma and grandpa, they completely मराठीतच बोलायचे. Compulsory Marathi. Maraठीच बोलायचं, Maraठीच बोलायचं. And that's the same with me. So आमचा कच्चा पक्का आहे मराठी. We understand. कच्चा पक्काच चालू आहे सगळं आता, पण ठीक आहे, चालून घे. काय बोलतायत त्यांच्यावर काय पण बोलाल. नाही बघा काय तर विचार तिकडे पुढचं विचारते ना काय तर. बराव ना. Where is our tent? Yeah, I'm very tired. काय टेंट नाही मिळणार आता. Why म्हणणार? अहो काय झालं, तोरसकराची पोरगी आहे ना, अचानक रात्री तिनं पलायचं ठरवलं लग्न करण्यासाठी. मग सगळी धांदल झाली, अचानक रात्रीचा मंडप कुठं उभा करणार म्हणून सगळं टेंट तिकडे नेलेलं आहे. Where should we stay? सर आज सर हे आहे, इथं माझ्याकडे रूम आहे, त्या रूम मध्ये दोघं पण राहा. मस्त रूम आहे खरंच, शपथ. Darling. It's okay, Shami. ठीक आहे. See, I'm really tired, so I'm going to manage with this. Okay. बरं. I don't want to spoil our mood. Yeah. Okay. Give us a comfortable AC room. AC room. It's very hot. एसी रूम आहे, पण ह्यानं सगळा घोळ घातलेला आहे त्याच्यात. हा? हा, घोळ घातलेला आहे कशाचा ना. घोळ? काय झालं, एसीच्या 2 मशीन असतात बरोबर. Yeah. एक बाहेर लावायची, एक आत लावायची. Yeah. यानं घराच्या बाहेर लावायची मशीन आत लावला नाही ना, आतली बाहेर लावला नाही. त्यामुळे काय झालंय, गाव सगळा गारटलाय, माझं हॉटेल गरम आहे आता. असं झालं. म्हणजे तुम्हाला सांगतो, हॉटेलच्या बाजूला जो आंबा आहे ना, तो पण रात्रीचा कानटोपी घालून जो काय पण सांगतोय काय. अरे मला केलंच आहे तर सांगायला नको. काय केलेलं आहे. मग याच्यावर काय त्यानं खोटं सांगायचं. चुकलो थोडासा. This absolutely makes no sense. Shut up, Mr. This makes no sense. Sorry, sir. How are we going to manage without AC in this heat, Shami? Relax, I can't darling. manage. Relax, I'm darling. gonna leave. No, darling. can't This is stay. small place, village. We have to adjust. For me, please, for me. My darling, my kuchiku, my sweetu, for me. तुम्हाला रूम दिलेली आहे तिकडे. वाला पटापट काय तर तिकडे तयार आहे ना. I'm going to manage this for you. Yeah, okay? for me. Okay, I don't want to spoil our mood. Yeah. I'm going to focus on something else. Okay, I've heard a lot about Konkan food. Seafood? मासे खूप famous आहेत. एक नंबर कशी मिळणार? भाऊजीनू त्यांची जेवणाची ऑर्डर घ्या. मी घेऊ ऑर्डर. ठेवू कशाला Order, घ्यावा. take order. बरं. Have seat. बसा लवकर बसा. काय घेणार तुम्ही. तुमच्याकडे काय आहे? नाही तसं म्हणाय गेलं तर आमच्याकडे कायच नाही. काहीच नाही. पण काय तुम्ही सांगाल तर आम्ही बनवून देऊ ना. Oh, okay. I'm going to start with vegetarian. मला ते yellow का बोलता पिवला बटाटाची भाजी and gold puri, the round. नाही चालेल. बटाट्याचं नाही मिळणार, कारण बटाट्याचा ट्रक उलटला साखर प्यात, त्यामुळे बटाटा आलेच नाहीत. आणि पुरी फक्त तुमच्या दोघांसाठी करायची म्हणजे 1 लिटर तेल वाया जाईल. काहीतरी वेगळं करूया ना आपण त्याच्याबद्दल. काय काम करा, तुम्ही कांद्याची चटणी खावा. Are you out of your mind? आम्ही का तुमची कांद्याची चटणी खायला नाही आलो इकडे. अहो तुम्हाला माहित नाही, तुम्ही एकदा खाऊन तर बघा, तुम्हाला वाटणार नाही की ती कांद्याची चटणी आहे. असा कसा? याच्या बहिणीच्या हातात जादू आहे ना, चव गायब करते. अहो चव गायब करते. याची बहीण तिकडे घुसली किचन मध्ये की चवीची जी काय धावाधाव होते ना, कुठनं जावं आणि कुठनं नाही चवीला थकवलं नाही, पळून हैराण झाले. काय पण सांगायला त्याला. काय खरं आहे ते सांगतो. खरं आहे. मागच्या वेळी कॅटरिंगची ऑर्डर आलेली, लग्नात कॅटरिंगची ऑर्डर आली. बासुंदीला बिर्याणीचा वास येत होता आणि बिर्याणीला बासुंदीचा. लोकांनी स्वीट डिश म्हणून बिर्याणी खाल्ल्यानी, काय जणांनी बासुंदीला हात पण धुतले नाही. जेवायला काय आहे? आम्ही खायचं, आम्ही हंग्री. खरं सांगायचं झालं तर आमच्याकडे कायच नाही, पण तुम्ही जर सांगाल तर आम्ही बनवून देऊ. चपाती, गावाची पोळी. नाही चक्की बंद आहे. चक्की. आमचा विजय आहे ना चक्कीवाला, परवा गहू टाकत होता, गहू आतमध्ये राहिले, तो खाली गेला, त्यामुळे त्याचं पीठ झालं. आता कसं आहे, विजेची भाकरी होऊ शकत नाही, त्यामुळं सगळं प्रॉब्लेम झाला. चपाती नाही, भाकरी पण पीठच लागतं ना. आमच्याकडे एकच चक्की, विजा गेला 10 दिवस दुखवट आहे. अरे मग तुमच्याकडे काय आहे? तसं सांगायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही, पण तुम्ही म्हणता तर काय पण करून देऊ आम्ही. काय मी काय म्हणतो, तुम्ही भात खावा ना. भात चालेल. चालेल का? I'm very hungry. भाताबरोबर काय अजून काय? Yeah, I don't mind chicken. Chicken gravy, chicken masala. Chicken masala and some fried chicken. That's it. अच्छा, म्हणजे 2च प्लेट पाहिजे. 2 plates. काय की हे नाही होणार. जर कसं 2 प्लेटसाठी 3 किलोचा कोंबडा कापायचा म्हणजे बरोबर नाही वाटत. कसं आहे, आमच्याकडे एकच कोंबडा आहे, तो अख्ख्या गावाला उठवतो. तुमच्याकडे कापला तर काय व्हायचं? कुकूच कोण करणार? अरे मग तुमच्याकडे काय आहे? असं म्हणायला गेलं तर आमच्याकडे कायच नाही, पण तुम्ही सांगितलं तर आम्ही देऊ शकतो. अरे पण आम्ही जे मागवतोय ते तुम्ही नाही देत आहे. तेच आमचं वैशिष्ट्य आहे ना.
सांगता का आले म्हणत नाही तर सांगतो सगळं की हॉटेलची वाट लावाल नाही तर काय Hey, Mr. Sanjo. सॉरी कशा आम्ही Proper arrangement of food. मी सगळं करतो संध्याकाळपर्यंत सगळे मासे येतो. सुरमई पापलेट बांगडा मांदेली बिंदेली व्यवस्थित देतो प्लीज थोडस मॅडम ऍडजस्ट करा हे भाऊजी Darling, Shami, come here. please. मला आपला मूड स्पॉइल नाही करायचा आहे या. आपण जाता जाता काहीतरी बाहेर खाऊ या. लेट्स गो बंजी जम्पिंग Bungee jumping. काय Yeah. काय 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 म्हणालो काय म्हणालो ते प्लॅन मध्ये बंजी जम्पिंग होता म्हणजे जम्पिंग म्हणजे हार्नस लावून उंचावर उडी मारते काय घे तू यांना हे सांगितलं हो पण तो होणारच नाही गावात तशी जागाच नाही उंचावर ज्याच्यावर उडी मारू शकतो पण लिहिलेला होता पूर्वी होती एका टायमाला पण काय झालं सावंतांची वीर सगळ्यात उंच होती त्याच्यावर उड्या मारायची पण एका रात्री त्यांच्या पंजीनच जम्पिंग केला खाली ती खाली गेली ती डायरेक्ट वर गेली तिला पंजीनं जम्पिंग केल्यामुळे बंजी जम्पिंग बंद आहे She died. शी डायट म्हणजे Well. ती डायट झाल्यामुळे सगळं वीर बुजवून टाकल्याने उजवून टाकला वीर बुजवून टाकली पूर्ण. Pack kills. Why pack? Panka. वीर काय झालं त्या आठवलं काय झालं किस्सा होता एक बुजवली नव्हती मेल्या ती बुजवलेली नव्हती काय झालं रातच्या टायमाला सगळं तिथे 4-5 पोरं कटड्यावर मस्करी करत बसले होते Yeah, then? रात्रीचा 12चा ठोका पडला म्हातारी वर आली आणि 5 सुपारी मागितला What? ज काय खोट लावून पळालेत सगळं 2 जणांचा चुना सांडला धावताना सांगाय काय पण सांगाल सुपारी वेळेला घाबरल्या त्या बाई चुना सांडला म्हणजे काय Darling, they pooped in the pants. गेलं हगलं Shut up. I've heard a lot about Konkan ghost stories. Are they real? Do they have ghosts? Darling, I'm scared. relax. Hey, what? Hey, Mr. घाबरला ना? काय Shondo. सॉरी बारकी बारकी होती. About bungee jumping. काय अहो नाही बंजी जम्पिंग करायची आहे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ह्यांना माहित नाही काय काय? तुम्ही का बसा काय सांगितलं बंजी जम्पिंग हाय मॅडम हा. ते बाजूला भगवतीचा कट्टा आहे ना तिकडनं आम्ही उडी मारायची ती सगळी सोय आम्ही केलेली आहे बरोबर, पण ती मारताना स्वतःच्या जीवावर मारा मागणं दोरी नाही लावू शकत आम्ही कारण एवढ्या लांब रशा रत्नागिरीत मिळतच नाही त्यामुळे स्वतःच उडी मारा त्याला काय? This is ridiculous, Shami. Ridiculous. Did you not check everything before booking? Sorry. I'm gonna leave. Darling, I don't want to stay darling. here. I'll do something. We'll see the folk art of Konkan. Okay. Konkan. Okay. Hey. Yes, sir. In your advertisement, you said that की इथलं दशावतार बघायला मिळेल. Yes. कधी बघायला मिळेल? आज रात्री आज रात्री नाही मिळणार का? काय बोलतोस साहेब तू सगळं खोटं सांगितलं साहेब मी काय खोटं नाही बोललो? काही पण सांगितलं त्याला मला कळत नाही बाजूला भाऊ अहो सॉरी साहेबांनो आज मिळणार नाही बघायला तुम्हाला Why? काय झालंय दमयंतीची दाढी वाढली तिनं श्रावण पाल्याचं ठरवलेलं आहे हा आणि कसा आहे जटायू नातवाच्या बारशाला कणकवलीला गेलाय आता तो भूमिका करतो ओरिजिनल नाही तर मला तो येऊ शकत नाही या टायमाला लक्षात घ्या आणि सुग्रीव आहे ना त्याचा स्टोन काढतायत त्याचं ऑपरेशन चालू आहे तर सगळी मंडळी बिझी असल्यामुळे दशावतार आता होऊ शकत नाही होणार काय होणार सगळं होणार काय होणार? ही सगळी पात्र मी एकटा करणार यांना मी दशावतार दाखवणार भाऊजीनू तू एकटा करणार म्हणजे काय करणार आहे मी बाली सुग्रीव सगळं मी एकटा करणार आणि कोण कोणाच्या टालक्यात गदा मारणार हा तूच नाही मरशील दोघांच्या भूमिकेत काय मला ह्याच्या नादाला काय लावताय तुम्ही अहो मागच्या टायमाला हा जटायू बनला होता आणि पंख आतमध्ये विसरला आणि एंट्री मारला रावणाला प्रश्न पडला ह्याचा कापू काय ह्याचा कापू काय? काय तर काय? ह्याच्या नादाला लागतोय तुम्ही हा माणूस आहे आपला Just a second. काय Just a second. ओ येडा या काय पण सांगतो सगळ्यांना काय सांगितलंय काय आहे? Hello. काय तर काय? पण मग कापला काय त्याच्यातच आपण नको जाऊया हो, इकडे या. तुम्ही नका बोलू काय बाय? सगळी वाट लावताय तुम्ही काय वाट लावली? गिरायकाला त्याला पलवून लावताय तुम्ही अरे खरं तर खरं सांगायला नको काय करत सांगाल नको Mr. Sanju. सॉरी सर What are you doing, man? सॉरी सर You ruined our trip. वा शामी वा ये तू मला हे गिफ्ट दिला होता ट्रिप Yeah, darling. कोकण ट्रिप अगर मला घेऊन आला तू काय पण मॅनेजमेंट नीट केलं Sorry. मी तुला सांगितलं होतं ना सगळं चेक करून घे Yeah. फोटोज का नाही चेक केला Sorry. तू रिव्ह्यूज का नाही चेक केला तू काय पण Sorry, चेक नाही sorry, केला तू darling. इथे डायरेक्ट घेऊन आला मला आता मी का करा Sorry. मी जाते No, darling. I should have listened to you. तू कधीच नाही ऐकत माझा Darling. Hence onward, I'll listen to you all the time. Okay? पण सडनली आपण जाऊ शकत नाही आजच्या दिवशी इथे थांबू उद्या निघून जाऊ प्लीज नक्की मग उचकू नक्की ओके ओके फक्त तुझ्यासाठी ओके मला ही ट्रिप स्पॉइल नाही करायची ओ लवकर ते रूम द्या आम्हाला छान जकुझी किंवा बाथटब वगैरे असेल असं रूम द्या आम्ही जातो नाही जकुजी नाही गावात भिकाजी उरलाय बघ कशाला बोलतोय भिकाजी जकुजी कुठे देणार त्याला माहितीये भिकाजी काय? भिका बसा
काय आमच्या वाडीतले बोलताय? तात्या आहेत ना त्यांच्याबद्दल बोलले भिकाजी. नाही तर काय जकुजी हाय मॅडम. काय Yeah, yeah. हाय आपलं हॉटेल आहे ना Yeah. त्याच्या बाजूने नैसर्गिक पारा गेलाय. What's para? Para, I've heard that. Oh, I've only heard tara tara ne para para. Is that para? रिएक्शन बघितली ना तुम्ही जोडीने एकत्र आला ना तर कॉमेडी ही जातच नष्ट करून टाकाल. लक्षात घ्या. लोक जॉनर संपवायला चाललेत ते. कसला डॉलर संपवताय? माहिती आहे काय मला वाटलं ते बोलल्या त्या. अरे आपण कुठे नेतो ते कुठे नेत आहेत तिकडे बसा. Hey, Mr. Sandu. Para means natural stream. Natural. A stream. हा Oh, वडा वडा. vada vada. वडा वडा. तर मॅडम तुम्ही त्यातला जाऊन बिंदास बसा. नैसर्गिक जाकुजी जाकुजी जाकुजी. हा फक्त कसं आहे आजूबाजूला बसाल ना तेव्हा अंदाज घ्या पाण्याचा. Why? कसा आहे वडा वरनं वाहत येतो. Ah. वरती लोक मिटिंगला बसतात आणि सगळे विषय खाली येतात आणि त्यांचा विषय लय कडक आहे. सांगितलं बसा. अरे तिथं बसा. विषयाला कडक काय म्हणजे काय? No. विषय खाली येतात. Don't go विषय and खाली- go into that. Upon Ashta Itunito, we are leaving. We are leaving. Hey, Mr. Sanjo. Sorry. You liar. नाही, खोटं नाही. Fraud. ऑस्ट्रेलियात असताना तुझं चोळमुळा गोळा करून कांगारूच्या पिशवीत टाकला असता आणि कांगारूंना मागून चटका दिला असता. ते पळत पळत जंगलात गेलं असतं ना तेव्हा तुला कळलं असतं. दुबई. My God. Hey, darling. Let's go. Darling, I have one of my friend, Mr. Parab. Parab. Will go to them. He's a very good man. He has a luxurious. कोण म्हणाला resort. तुम्ही? पण मग आपण इकडे आलोच कशाला? I liked his ad. नाही बरोबर आहे. काय अहो ह्याने त्याचीच ऍड कॉपी केला अरबाची ऍड कॉपी करून सगळं खोटं सांगितलं. नाही सर. अशा खोट्या ऍडला भुलू नका तुम्ही. लक्षात घ्या. आणि तुम्ही जरा आवरा तुमचा घोडा अरबीच्या दिशेने चाललाय तिकडं. हॅलो दुबईत चालला ऑस्ट्रेलियावर आलाय ना. Sorry, yeah, I'm from Australia. मी काय करतो आता मी पारावर चाललोय गप्पा मारायला. चला तिकडं. You'll drive us. त्यांच्याकडे सोडतो तुम्हाला. Please, म्हणलं, darling. जातात एक मला खरं सांगा. What? हा? अगदी चांगल्या मनाने सांगा. Yeah. I'm Santo. तुम्ही मला अजून पण मीरा रोडला शेंगदाणे टाकून खिचडी बनवणारे वाटा. Shut up. Let's go. क्या बात है. एक नंबर परफॉर्मन्स आणि अतिशय युनिक होते पंचेस सगळेच. खूप धमाल, खूप मजा आली. प्रसादा वा बहारदार. ते ॲक्च्युली त्या मागच्या स्टँडीवरती जे सगळं आहे त्या सगळ्याला टिक केली पाहिजे. कोकण दर्शन, बंजी जम्पिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, फोकाट्स आणि त्याला एक मैरपी कंस करून पुढे श्रमेश बेटकर असेल यायला. अफाट. म्हणजे आज तू जो काही सुटला होतास श्रमेश, खरं तर तुझं नाव सोंडूबाई होता. अफलातून. आणि त्याची सुरुवात इतकी सामाजिक आणि इतकी बोचरी केलीस तू. त्याचा पण विशेष उल्लेख केला पाहिजे की म्हणजे तुझ्यातला विनोद जेवढा जागा असतो तेवढं तुझं समाजभान पण तुला तेवढंच आहे. तू त्या म्हणजे समाजात ज्या गोष्टी घडतायत त्यावर पण इतकं अचूक भाष्य करतोस आणि तुझ्या लेखणीत जबरदस्त ताकद आहे. त्याच्यात एक प्रखरता आहे आणि तितकाच एक खतरनाक ह्युमर सुद्धा आहे. आणि या दोन्ही गोष्टी लाभलेले लेखक फार कमी आहेत आपल्याकडे. सो खूप शुभेच्छा तुला श्रमेश. आणि इथून पुढे तुझ्या हातून खूप उत्तम लिखाण होत राहावं अशी प्रार्थना. बाकी फॅन्टॅस्टिक. म्हणजे परफॉर्मन्सबद्दल काही बोलायचं नाही. बहारदार परफॉर्म केलं तुम्ही सगळ्यांनी. बने तुझी तितकीच अप्रतिम साथ. आणि तुम्ही ऑस्ट्रेलिया ते मुंबई वाया दुबई हा जो प्रवास म्हणजे 10 मिनिटात तुम्ही अर्ध जग फिरवून जे आणलं ताबा. श्याम्या, म्हणजे तुला वरून जांभूळ आणि खाली आंबा हा जो ड्रेस दिलाय तोही मला फार आवडला. मस्त. तुमच्या दोघांचा पण अटेम्प्ट फार मस्त होता. फार मजा आली. बहारदार. सोनाली ताई. मला आधी थोडं पंजी जम्पिंग करायचंय.
हे प्रहसन तुझं होतं, उत्कृष्ट लिहिलं होतंस. तुझी फोनवर बोलताना जी तंद्री लागली होती सुरुवातीला, म्हणजे असं वाटावं आम्हाला की तू तिथंच आहेस त्या एकाकी सोंडू हॉटेलमध्ये, बाकी कोणी नाही, आजूबाजूला फक्त झाडं आहेत असं वाटलं. इतका तू हरवला होतास. अप्रतिम काम केलंस तू श्रमेश आज, फार छान. आणि उत्कृष्ट साथ लाभली होती. निखिल, हे जे कपल आलंय, ज्या कुठल्या देशातून आलं असेल विश्वदर्शन आम्हाला घडवून, ते पण फार गोड होतं, मज्जा आली. सुपर्ब श्रमेश, परत एकदा व्हेरी नाईस.